तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला दादर येथे स्थित असलेला शिवाजी पार्क आणि तेथली ही लहानशी चौपाटी, या चौपाटीवर असणारी दुकानं तसेच वेगवेगळी ठिकाणं आणि या पार्कमध्ये रील बनवणारे लोक, तसेच लहान मुलांची खेळण्याची जागा आणि थोडीशी केलेली मज्जा. या व्हिडिओमध्ये आपण आता दादरचा जनता मार्केट बघणार आहोत. चला तर जाऊया आणि या जनता मार्केटमधील थोडासा भाव सुद्धा जाणून घेऊया. आप होलसेल में बिकते हो क्या? होलसेल भी करते हैं, रिटेल स्टार्टिंग प्राइस क्या है? होलसेल नहीं, रिटेल 200 और होलसेल में 130 से स्टार्टिंग, वो भी 200 तक है, बट आइटम के हिसाब से. म्हणजे इथे कपड्याच्या क्वालिटीनुसार आणि त्याच्या डिझाईननुसार भाव आहे. या जनता मार्केटमध्ये बघायला गेलो तर एकूणच 700 दुकानं आहेत आणि ती फिरायला गेलो तर आपला पूर्ण दिवस निघून जाईल. आणि या मार्केटमध्ये फिरता फिरता कोणी हरवूही शकतो, कारण एवढ्या गल्ली आहेत की माणूस फिरून फिरून पूर्ण थकून जातो आणि रस्ताही विसरू शकतो. या मार्केटमध्ये टी शर्ट, ड्रेस, कुर्ती तसेच वेगवेगळे कपडे आहेत आणि या कपड्यांचा भाव होलसेलमध्ये 50 रुपये ते 60 रुपयापासून सुरू होतो आणि दुसरे साडी वगैरे जे असतात महागातले, त्यांचा भाव हा 200 पासून चालू होतो. 100 ते 200 या प्राईसमध्ये साड्यांचा भाव चालू होतो. इथले ड्रेस जर बघायला गेले तर आपल्याला प्रत्येक दुकानात वेगवेगळे डिझाईन बघायला मिळेल, तसेच वेगळा भावसुद्धा. आणि त्या कपड्यांच्या भावानुसारच त्या कपड्यांची क्वालिटीसुद्धा तशीच असते. या मार्केटमध्ये आपल्याला चालतानाच बरेच असे लेडीजचे जीन्स बघायला मिळतात, तसेच इथे लहान मुलांचे कपडेसुद्धा असतात. इथे आपल्याला बाजूलाच साडीचं दुकानही बघायला मिळतो. या साडींचा भाव चक्क 100 रुपयाने सुरू होतो. होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये दोन्हीचा भाव हा 100 रुपयापासून सुरू होतो. स्टार्टिंग आहे साडी. सिंगल प्राइस ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की या जनता मार्केटमध्ये एकूण 700 दुकानं आहेत आणि ते फिरण्यामध्ये माझा पूर्ण दिवस निघून जाईल. त्यामुळे जितकी मार्केट मला जास्तीत जास्त दाखवता आली तेवढी मी तुम्हाला दाखवलेली आहेत. इथे अशी बरेच दुकानं आहेत जिथे लहान मुलांचे चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात, तेही एकदम स्वस्त दरात. आपण जर होलसेलमध्ये पूर्ण खरेदी केलं तर आपल्याला पूर्ण स्वस्त पडेल. आतापर्यंत जेवढे मी हा पूर्ण मार्केट फिरलो आहे तेवढं जर बघायला गेला तर इकडे जास्तीत जास्त लेडीज कपड्यांची दुकानं आहेत. जेंट्स कपड्यांची दुकानं मला फार कमी दिसली. जेंट्सचे कपडे मी शोधत फिरतच होतो की तेवढ्यात बाजूला नजर पडली आणि इकडे जेंट्सचे कपडे दिसले. इथे आपल्याला पॅन्ट्स तसेच अशा प्रकारच्या लहान पॅन्ट्स बघायला मिळतात, ज्याला आपण घरी चड्डी म्हणतो. त्याच्या आणखी पुढून बघितलं तर उडी आणि खाली दररोज वापरले जाणारे टी शर्ट मिळतात. पुढे शर्टसुद्धा होते आणि त्या शर्ट्सच्या पुढे पुन्हा लेडीजचे कपडे. आपल्याला कुर्ती बघायला मिळते. या मार्केटमध्ये जर आपण आलो तर आपल्याला इथे प्रत्येक वेळेस जे नवीन डिझाईन येते ती प्रत्येक डिझाईन आपल्याला इथे बघायला मिळू शकते. आणखी पुढे जेव्हा आलो तेव्हा 2-4 दुकानं क्रॉस केली आणि पुढे जाऊन बघितलं तेव्हा आपल्याला दिसलं इंडियन फ्लॅगचे डिझाईनचे कपडे, जे आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आपण लहान मुलांना देतो किंवा आपण घालतो. इथे आपल्याला तिरंग्यामध्ये प्रत्येक वेगवेगळी डिझाईन बघायला मिळेल. आणखी थोडी दुकानं क्रॉस करून गेलो आणि आपल्याला इकडे जेंट्सची उडी तसेच पॅन्ट बघायला मिळतात. या आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये बघायला मिळतील.
बरीचशी दुकानं फिरून झाल्यानंतर घरच्या दिशेने निघालो आणि आपल्याला रस्ताच सापडत नव्हता. त्यामुळे आजूबाजूला चेक करत होतो की रस्ता कुठे सापडतोय की नाही. शेवटी विचारत पायऱ्यांजवळ पोचल्यानंतर बघतो तर काय, इकडे सुद्धा कपड्यांचे दुकान लावलेलं होतं आणि हे टी शर्ट 100 ते 120 रुपयामध्ये विकत होते. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण हा जनता मार्केट फिरलेलो आहोत. खरं तर पूर्ण नाही तर थोडंसं फिरलेलो आहोत. जेवढं फिरलं तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. इकडे पूर्ण 700 दुकान आहेत, ते कधी फिरणार, त्यामुळे मी जेवढं मला दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर स्टेशनच्या पश्चिमेला यायचं आहे आणि पश्चिमेला उतरल्यानंतर आपल्याला एक हायवेसारखा म्हणजे ब्रिज लागेल. तिकडनं गाड्या जात असतात, तिकडनं उजवीकडे चालत यायचं. 5 मिनिटाच्या रस्त्यानंतर जनता मार्केट लागते आणि हा मार्केट 3 फ्लोअरवर आहे. सो 3rd फ्लोअरवर इकडे गोडाऊन आहे आणि 1 आणि 2nd फ्लोअरवर सगळी दुकानं आहेत. इकडे आल्यानंतर आपल्याला कोणालाही विचारायचं आहे जनता मार्केट कुठे, इकडे कोण पण तुम्हाला सांगू शकतो. सो आपण आता जाऊया घरी आणि तुम्हाला मी बिल्डिंगसुद्धा दाखवतो कुठून यायचं आणि कसं यायचं ते. कारण येताना मी गुगल मॅप्सला विचारून मग आलो, गुगल मॅप्सला फॉलो करून आलेलो. आता आपण तुम्हाला रस्ता दाखवणार आहोत कुठून यायचं ते. तर चला दाखवतो तुम्हाला रस्ता. ही ट्रेन ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने स्टेशन आहे आणि तिकडनं 5 मिनिटाच्या रस्त्यावर आपल्याला यायचं आहे. म्हणजे तिकडे ह्या बाजूला स्टेशन असेल तर स्टेशनच्या समोर आपल्याला असे गाडी द्यायचं ब्रिज लागेल. उजवीकडे चालत यायचं आहे. तिकडनं 5 ते 10 मिनिटाच्या रस्त्यावर आपल्याला इकडे ही बिल्डिंग लागेल. हाच जनता मार्केट आहे. तर तुम्हाला आता कळलंच असेल कसं यायचं ते. सो आपण आता इकडनं जातात घरी. चला मित्रांनो, आता मी घरी जातो. तोपर्यंत बाय बाय.